नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये मी निलेश जोशी सर आपले हार्दिक स्वागत करत आहे. बघा, आज आहे आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 41वा दिवस, म्हणजे आज तारीख आहे 10 ऑगस्ट 2021. तर आजचा सेतू अभ्यासक्रम 41व्या दिवशी काय आहे तो आपण आता बघणार आहोत. बघा, त्यासाठी आपण आपल्या वर्ग 7वीच्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, आजचा काय अभ्यास आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा, तर बघा, आजच्या 7वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये 10 ऑगस्ट रोजी कोणता अभ्यास दिलेला आहे तो आपण आज बघणार आहोत. बघा, दिवस आहे 41वा, सेतू अभ्यासक्रम, विषय आहे मराठी, तारीख आहे आजची 10 ऑगस्ट 2021. बघा, 41वा दिवस, मराठी विषयाचं बघा क्षेत्र आहे लेखन आणि कौशल्य आपल्याला अवगत होणं आवश्यक आहे, स्व अभिव्यक्ती लेखन. बघा, यापूर्वीच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं की स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे, त्याचं लेखन करता आलं पाहिजे. बघा, आजची अध्ययन निष्पत्ती आहे. बघा, वेगवेगळ्या संवेदनशील विषयाबाबत उदाहरणार्थ जाती, धर्म, वर्ण, लिंग, परंपरा, रूढी लिखित स्वरूपात तार्किक विचार अभिव्यक्त करतात. म्हणजे तर्कपूर्ण असे विचार आपल्याला अभिव्यक्त करता आले पाहिजे, मांडता आले पाहिजे. तर आता बघा, या काय काय दिसतं त्याचं वजे आणि एक तार्किक विचार सुद्धा तुम्हाला व्यक्त करता आला पाहिजे. बघा, हे चित्र पाहून आपल्या मनात जे विचार आले त्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि आपल्या परिसरामध्ये लहान मुलांसाठी जन्माला आल्यापासूनच कोणत्या कोणत्या रूढी परंपरा आहेत याचा विचार करा आणि त्या लिहून काढायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि तुमचा अनुभव काय आहे तो सुद्धा आपण एकमेकांशी काय करणार आहोत, शेअर करणार आहोत, सांगणार आहोत. बघा, त्यानंतर बघा, असेच अनेक चित्र, हे केवळ चित्र एक जरी असले तरी अशा अनेक चित्रांचा तुम्हाला संग्रह करून त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मोठ्या व्यक्तींशी सुद्धा घरातल्या चर्चा करायची आहे की आपल्या महत्त्वाच्या असलेल्या रूढी परंपरा कोणत्या आहेत याची यादी तुम्हाला करायची आहे आणि ती आपल्या सेतू अभ्यासक्रमाच्या रजिस्टरमध्ये लिहायची आहे आणि ग्रुपवर सुद्धा पाठवायची आहे. बघा, चला सराव करूया. काय सराव करायचं आहे तुम्हाला? विविध सणांवर उत्सव साजरा करताना विविध प्रकारच्या रूढी परंपरा जाती धर्माच्या वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या परिसरातील आपल्या आवडत्या सणाबद्दल तुम्हाला चर्चा करून काय करायचं आहे, लिहून काढायची आहे, माहिती लिहून काढायची आहे आणि ती एका प्रत्येक सणानुसार, रूढीनुसार, परंपरेनुसार तुम्हाला ती लिहून काढायची. निबंधासारखी तुम्हाला तुमचं मत जे आहे ते व्यक्त करायचं आहे लेखनाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर बघा, कल्पक होऊ द्या, तुम्हाला कल्पक सुद्धा व्हायचं आहे. आणि बघा, विद्यार्थ्यांना विविध देशातील महत्त्वाचे सण याबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला लिहायची आहे. जसं बघा, आपल्या भारतामध्ये जे मोठमोठाले सण आहे, दिवाळी आहे, त्यानंतर दिवाळी, दसरा, याच्यासारखे अनेक सण जे आहेत मोठमोठाले, प्रत्येक आपल्या राज्यानुसार त्या राज्यातल्या रूढी परंपरेनुसार महत्त्वाचे सण जसे आहेत. त्यानंतर आपल्याकडचा असलेला गणपती उत्सव, हा सगळ्यात मोठा उत्सव गणपती उत्सव. श्रावण महिना म्हटला की त्या श्रावणामध्ये वेगवेगळे सण येत असतात आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये म्हणलं तर आपण पोळा, नागपंचमी यासारख्या विविध सणांची जी रूढी परंपरेनुसार जे चालू आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा, अधिकचं असलेलं पूरक साहित्य स्रोत म्हणजे आपल्या जात, धर्म, रूढी परंपरा यांच्या विविधतेवर आधारित असलेले यूट्यूबवरील व्हिडिओज आणि ऐतिहासिक पुस्तके सुद्धा तुम्ही पाहू शकतात, वाचू शकतात. बघा, आणि त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला आजचा हा सेतू अभ्यासक्रम मराठी विषयाचा आहे. त्याच्यानंतर बघा, आजचा सेतू अभ्यासक्रमातला दुसरा विषय म्हणजे इंग्रजीचा. बघा, इयत्ता आपले 7वीसाठी ॲक्टिव्हिटी 41 काय आहे बघा, सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि ब्रिज कोर्समध्ये काय आपल्याकडून अपेक्षित केलेलं आहे बघा, अध्ययन निष्पत्ती. लर्निंग आउटकम्स काय आहेत, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट काय आहेत बघा. रीड अलाउड युझिंग प्रॉपर पॉज, पेस अँड व्हॉल्यूम. रीड टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम नोटीस बोर्ड, चार्ट्स, tables and other graphic presentation. Read in order to obtain information. त्यानंतर बघा, refers to dictionary and printed and electronic reference materials to check meanings, uses, etc.
बघा त्याच्या आहे इन्स्ट्रक्शन फॉर रीडर्स रीडू खातुनी स्टँडर्ड 6 बुक. बघा assist whenever necessary. I will assist you when you need. You may use read to me free app provided by government of Maharashtra for reading guidance like Bolo app. Ask the learner to underline the new and or difficult words they find during reading. When you read the lesson, you should underline the difficult words and ask me the difficult word. Encourage the learners to find out the pronunciation and meanings of these words with the help of their teachers, parents, or if possible, then use dictionary on their own. You may use online dictionary too in your mobile. Help the learners to do the activity. I will help you in your activity also. Another instruction for you, read the lesson 4.2 textbook page number 83 to 86. Underline the new or difficult words they find during reading. Find out the pronunciation meaning of these words with the help of your teachers. Means I will help you, or you also help your parents, or if possible then use dictionary on their own. You may use online dictionary in your mobile also. Translate the lesson with the help of dictionary, parents and your teachers also. Complete the given activity after your reading. Next, learning activity. Look at these pictures. Read the following charts and frame as many sentences as you can. म्हणजे बघा तुम्हाला याच्यापासून या चार्टपासून जितके तुम्हाला वाक्य तयार करता येतील तितके वाक्य तुम्हाला तयार करायचे आहे. बघा पार्ट 1 मध्ये बघा आय, ही, शी, वी, यू, जाधव, बघा नंतर दे, नंतर बघा तन्मय, बॉईज, गर्ल्स. दीज आर द subject. And part 2 is sentence. Saw a terrible sight, was simply horrible, advised him, told him, like that. You should take a part 1 first subject, I, like that I saw a terrible sight. This type you should make the sentence. You may frame the sentence like this: I saw a terrible sight, he saw a terrible sight, she saw a terrible sight, we saw a terrible sight, Jadhav saw a terrible sight, they saw a terrible sight. Like that you should write beginning from he, then she, then we, you, like that. You continues the sentence and frame the sentence as many as you can. After that, you solve the activity. I saw a terrible sight, he saw a terrible sight, Jadhav saw a terrible sight. And practice. Read aloud the meaningful sentence that you have framed. You may change the words from both the column and other examples from the text or on your own and frame more meaningful sentence. Extension activity is also read the lesson again and underline the verbs. Watch the lesson on your YouTube, search Molai's Kathonoi, a story of Jadhav, Preya, paying, listen it. Again, read and repeat. Prepare a poster of plant at least 2 trees each. Evaluation is also filling the Google form quiz, and link is here. Diksha app, you should also go through the Diksha app video or e-content and or scan your QR code and go through the Diksha app, and this link is also available in this bridge course. अशा पद्धतीने तुम्हाला आज काय शिकले बघा. मे आय टेक टुडे आय लर्न, आय कॅन रीड द लेसन, आय कॅन रीड द चार्ट अँड फ्रेम द मिनिंगफुल सेंटेन्स. अशा पद्धतीने इंग्रजीचा सेतू अभ्यासक्रम आपला दुसऱ्या विषयाचा अभ्यासक्रम होता. त्याच्यानंतर बघा आजच्या 41व्या दिवशी सेतू अभ्यासक्रमामध्ये गणित विषयाचा काय अभ्यास येतो आपण बघणार आहोत. बघा क्षेत्राचं नाव आहे भूमिती, घटकाचं नाव आहे भौमितिक रचना आणि उपघटक आहे
रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. दिवस आहे 41वा. बघा, अध्ययन निष्पत्ती काही मूलभूत भौमितिक रचना करतात. बघा, थोडं समजून घेऊया. लंब कशाला म्हणायचं ते बघा. बाजूच्या आकृतीत रेषा यल आणि रेषा यन या एकमेकींना यम या बिंदूमध्ये छेदले आहेत. बिंदू यम जवळ होणारा प्रत्येक कोन तुम्हाला मोजायचा आहे. रेषा यल व रेषा यन मधील प्रत्येक कोन काटकोन असेल तर या रेषा एकमेकींना काय आहेत, लंब आहेत असे म्हणतात. बघा, रेषा यल लंब रेषा यन असे चिन्हाने आपल्याला दर्शवता येते आणि त्याचं वाचन देखील रेषा यल लंब रेषा यन असे करतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, चला सराव करूया. रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. जर एखाद्या रेषेवर बिंदू दिलेला असेल तर त्या रेषेला आपल्याला लंब काढता आला पाहिजे. आता गुण्याचा वापर करून तुम्हाला लंब कसा काढायचा ते सांगितलेलं आहे. बघा, रेषा पी क्यू काढा. पहिल्यांदा सर्वप्रथम या रेषेवर कुठेही आर बिंदू घ्या आणि गुण्या असा ठेवा की गुण्याचा काटकोन करणारा बिंदू हा पी आर बिंदू आर या बिंदूवर येईल आणि काटकोन करणारी एक भुजा रेषा पी क्यू ला जुळेल आणि गुण्याचा काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेने रेषा आर एस तुम्हाला ही काढायची आहे. अशा पद्धतीने बघा, तुम्हाला इथं दाखवलेलं पण आहे बघा इथं आकृतीमध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला ही लंब रेषा ही गुण्याच्या सहाय्याने काढायची आहे. रेषा आर एस ही रेषा पी क्यू ला आर बिंदूमध्ये लंब आहे. त्यानंतर बघा, कंपासचा उपयोग करून बघा तुम्हाला सुद्धा आता ही जी लंब रेषा आहे ती काढता येते. प्रथम आपण बघितलं गुण्याच्या सहाय्याने, आता कंपासच्या सहाय्याने कसं लंब रेषा काढायची ते आपल्याला बघायची आहे. बघा, रेषा एम एन काढा. रेषेवर कुठेही के बिंदू घ्या. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, कंपासचे लोखंडी टोक हे के बिंदूवर ठेवा आणि के बिंदूच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर रेषेला छेदणारे दोन कंस तुम्हाला काढायचे आहे. हे जे अंतर आहे ते समान अंतर ठेवायचं आहे. त्यांना छेदन बिंदूंना नाव सुद्धा द्यायचं आहे. ए आणि बी द्या. तुमच्या पद्धतीने तुम्ही दुसरे पण देऊ शकता. त्यानंतर बघा, कंपासमध्ये ए बी अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर तुम्हाला काय करायचं, घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे कंपासचे टोक आहे ते ए बिंदूवर तुम्हाला ठेवायचं आहे आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषेच्या एका अंगास एक कंस आणि दुसऱ्या अंगास दुसरा कंस तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर बघा, तेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवायचं आणि पूर्वीच्या कंसाला छेदणारा आणखीन एक कंस तुम्हाला काढायचा आहे. दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला टी असे नाव तुम्हाला द्यायचं आहे. जिथं हा छेदनबिंदू छेदणार आहे, दोन्ही कंस छेदणार आहे, त्याला टी असं नाव द्यायचं आहे. के आणि टी बिंदूतून जाणारी रेषा तुम्हाला आता काढायची आहे. रेषा के टी ही रेषा एम एन ला के बिंदूमध्ये काय आहे, लंब आहे असं म्हणता येईल. म्हणजे कंपासच्या सहाय्याने कसा लंब काढायचा हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. याचा सराव सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी बघा, काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. बघा, खालील रेषा पी क्यू दिली आहे. रेषेवरील बिंदू डी ला लंब असणारी रेषा एस आर या गुण्याचा उपयोग करून तुम्ही काढा. त्यानंतर बघा, रेषा एन काढा. रेषेवर कुठेही बिंदू एच घ्या आणि गुण्याच्या मदतीने एच मधून रेषा एन वर लंब काढा. त्यानंतर बघा, तिसरं गणित तुम्हाला करायचं आहे. खालील रेषा ई एफ दिली असून रेषेवरील बिंदू सी ला लंब असणारी रेषा ई एफ कंपासचा उपयोग करून तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर पुन्हा एक गणित दिलं आहे. रेषा टी काढा. रेषेवर कुठेही बिंदू डब्ल्यू घ्या आणि कंपासच्या मदतीने डब्ल्यू मधून रेषा टी वर लंब काढा. बघा, त्याच्यानंतर बघा, पुढचा आता आपला पुढचा विषय आहे सेतू अभ्यासक्रमाचा 41व्या दिवसाचा. बघा, इयत्ता 7वीचा विज्ञानाचा. बघा, कृतीपत्रिका आहे 26. समजून घेऊया. विश्व म्हणजे काय, दीर्घिका व तारे म्हणजे काय याच्याविषयीची आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, याच्यासाठी संदर्भ आहे इयत्ता 6वीचं जे 16वं प्रकरण आहे, विश्वाचे अंतरंग, हे प्रकरणाचं नाव आहे. बघा, त्यानंतर याच्यातून अध्ययन निष्पत्ती आपल्याला काय साध्य होणार आहे, विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात. त्याच्यानंतर बघा, लक्षात घेऊया.
बघा, निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेल्या तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा दिसेल. हीच आपली काय आहे? आकाशगंगा होय. तिलाच मंदाकिनी असं सुद्धा म्हणतात. बघा, ज्यावेळी निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली तारकांनी भरलेला एक पांढरा असा धुरकट पट्टा तुम्हाला दिसतो. आणि हीच आपली काय आहे? आकाशगंगा आहे. तिला मंदाकिनी असे सुद्धा म्हणतात. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका त्यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला आकाशगंगा या दीर्घिकेत आहे आणि अशा या असंख्य दीर्घिका त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो. बघा, आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच हजारो पटीने मोठे असे तारे सुद्धा आहेत. तारका गुच्छ आहेत, तेजोमेघ आहेत, वायूचे ढग, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार ओळखले जातात. बघा दीर्घिकामध्ये बघा चक्राकार, सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार, अनियमित आकाराच्या सुद्धा या दीर्घिका असतात. धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान असते. रात्रीच्या निरभ्र आकाशात आपल्याला हजारो तारे लुकलुकताना दिसतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस विविध रंगांचे तारे आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान हे 3500 ते 50,000 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंग बदलतो. बघा, अशा पद्धतीने ताऱ्यांचे प्रकार पडतात. बघा, सूर्य सदृश्य तारे, तांबडी राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. त्याच्यानंतर बघा, सूर्य सदृश्य तारे कशाला म्हणायचं? हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध इत्यादी आपल्याला त्यांची उदाहरणं देता येईल. त्यानंतर बघा, तांबडे राक्षसी तारे कशाला म्हणायचं? या ताऱ्याचे तापमान हे 3000 अंश सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअस मर्यादेत असते. तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. याचा रंग तांबडा असतो. बघा, त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, महाराक्षसी तारे. हे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षाही मोठे आणि तेजस्वी असतात आणि तापमान हे 3000 अंश सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअसच्या मर्यादेत असते. परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षा शेकडो पट असा मोठा असतो, म्हणूनच त्यांना महाराक्षसी तारे असं म्हणतात. त्यानंतर जोड तारे कशाला म्हणायचं? बघा, आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. याचा अर्थ 2 तारे परस्पराभोवती भ्रमण करत असतात आणि काही वेळा 3 किंवा 4 तारेही असतात. त्यांना जोड तारे असे म्हणतात. त्यानंतर रूप विकारी तारे. या ताऱ्यांची तेजस्विता आणि आकार स्थिर राहत नाही. त्यांची सतत आकुंचन प्रसरण होत असते आणि तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो, तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते. या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले की ताऱ्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो, त्यामुळे अधिक तेजस्वी होतो, जसा ध्रुव तारा. बघा, नासा आणि इस्रो. नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था आहे आणि इस्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था आहे. या संस्थेचा तुम्ही जर त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जर गेले तर तुम्हाला या सर्व विश्व आणि सूर्यमालेतील विविध घटकांची माहिती तुम्हाला मिळवता येणार आहे आणि ती तुम्हाला वहीत संग्रहित सुद्धा करता येणार आहे. अशा पद्धतीने आजचा हा विज्ञानाचा आपला अभ्यास आपण पाहिला. बघा, त्याच्यानंतर बघा पुढचा आता आपला पुढचा विषय आहे आजचा सेतू अभ्यासक्रमाच्या विषयाचं नाव आहे समाजशास्त्र. आता आजच्या 41व्या दिवसाचा बघा विषय आहे आपला इबुना. पाठ आहे 5वा, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. म्हणजे प्राचीन भारतामध्ये कोणकोणते धार्मिक प्रवाह होते प्राचीन काळात ते आता आपल्याला बघायचं आहे. इयत्ता संदर्भ आहे इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे, कारण की सेतू अभ्यासक्रमच मुळात इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर अवलंबून आहे. बघा, अध्ययन निष्पत्ती काय अवगत असली पाहिजे असा व्यक्त केलेले बघा यांनी. प्राचीन काळातील विविध धर्म आणि जे विचार आहेत त्यांची मूलभूत तत्वे आणि मूल्ये यांचे विश्लेषण तुम्हाला करता आले पाहिजे. बघा, पहिले काही बाबी तुम्हाला आठवायच्या आहेत. वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली? तर बघा, आठवलं तर तुम्हाला निश्चितच आठवणार आहे, सत्य, अहिंसा यांना परमोधर्म असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे बघा, त्याच्यानंतर अस्तेय म्हणजे चोरी कधी करू नये, सत्य बोलावं, हिंसा एखाद्या प्राणी मात्राची हिंसा करू नये म्हणजे अहिंसा व्रत
हे वर्धमान महावीरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते ते सुद्धा तुम्हाला आठवायचं आहे. अष्टांगिक मार्ग कोणी सांगितलेला आहे? भगवान महावीरांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे 8 असे मार्ग सांगितलेले आहे की ज्याच्यापासून जीवनाचा उद्धार होईल. त्यानंतर पंचमहाव्रत म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. पंचशील म्हणजे काय, त्याच्यानंतर अधिकची माहिती तुम्हाला घ्यायची असल्यास दीक्षा ॲप किंवा गुगल अर्थवर जाऊन तुम्हाला मिळवता येणार आहे. त्यानंतर बघा काय करून बघायचं आहे तुम्हाला. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्ये धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले, कशावरून सिद्ध कराल. बघा त्यासाठी आवश्यक साहित्य आहे प्राचीन ग्रंथ, इतिहासाचे पाठ्यपुस्तक, याचा वापर करून तुम्हाला हे करायचं आहे. बघा त्याच्यानंतर कृती आहे. बघा गौतम बुद्ध यांनी कोणती शिकवण दिली. नंबर 2 सुफी साधूंची शिकवण कोणती होती. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहे. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता का याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि ते आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे. भारतीय संस्कृतीची जडणघडण झाली आणि तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा वाटतो का. कारण की बघा आपल्या भारतातील जी संस्कृती आहे, विशेषतः महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हटलेली आहे. कारण की अनेक थोर मोठे संत हे महाराष्ट्रात, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात झालेले आहेत. तर त्यांची आपल्या संस्कृतीमध्ये निश्चितच जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा राहिलेला आहे. त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. वर्धमान महावीर यांच्या शिकवणीचा समाजावर झालेला कोणता परिणाम आहे तो सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर काय समजलं आहे. वरील कृती केल्यावर तुम्हाला प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठातून काय समजले ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा त्याच्यानंतर बघा पुढचं काय सांगितलेलं आहे. बघा याच्यानंतरचा पुढचा विषय आहे. अशा पद्धतीने आपला इगुणाचा विषय बघितला आपण. त्यानंतर बघा आता सेतू अभ्यासक्रमातला शेवटचा विषय जो आहे तो आपला आहे हिंदी. आजचा जो 41वा दिवस आहे. देखो दिन है 41वां, क्षेत्र है भाषा विकास और कौशल, वाचन लेखन और भाषण. देखो अध्ययन निष्पत्ति क्या है अपेक्षित आपसे. भाषा की बारकाइयों व्यवस्था ढंग पर ध्यान देते हुए सार्थक वाक्य बताते हैं. आपको सार्थक ऐसे वाक्य बताना है तथा उचित लय ताल आरोह अवरोह हावभाव के साथ वाचन भी करना है. आओ पता करें. कक्षा में दिखाई देने वाली वस्तुओं के नाम आपको बोलने हैं, बताने हैं. देखो प्रश्नों की सहायता से स्पष्ट करें कि हर वस्तु का नाम होता है. यानी कि हर एक वस्तु को नाम से पुकारने से ही वो वस्तु हमें मालूम होती है. यानी कि आप पूछने का है यह कौन है, यह अजय है, यह क्या है, वह दरवाजा है. इस तरह से आपको प्रश्न पूछने के हैं. आपके जो दोस्त है उनसे प्रश्न पूछने के हैं और इस तरह से आपको जो वस्तुओं के नाम हैं वो बताने के हैं. आओ सक्षम बने. देखो चित्र देखकर उनके नाम लिखो. यहाँ पे एक चित्र है. देखो चित्र पहचान कर आपको उनका नाम बताना है. देखो पहला चित्र है किसका है, घर का है. बाद में देखो दूसरा चित्र आपको क्या दिखाई दे रहा है, नदी है. बाद में क्या है, देखो फल है, फल का नाम का आपको लिखने का है. पर्वत है. बाद में धान्य की बड़ी ऐसी थैली है. किल्लियाँ हैं. देखो इसका आपको नाम आपके इस चित्र के नीचे आपको लिखना है. बघा इसके बाद देखो उपर्युक्त चित्रों की सहायता से संज्ञा का इस्तेमाल करते हुए वाक्य आपको बताना है. देखो आपको क्या करना है, वाक्य बनाना है ये चित्र देखकर. पेड़ हरा भरा है, बैल खेत में काम करता है, आदमी खेत में जा रहा है. इस तरह से आपको ये बाकी के चित्र के भी वाक्य करने हैं और वो अपनी कॉपी में लिखने हैं. आओ सृजन करें. नीचे दी गई संज्ञाओं का वाक्यों में प्रयोग करो. देखो आपको क्या करना है, इसका वाक्य बनाना है. देखो नीचे दी गई संज्ञाओं का वाक्यों में प्रयोग करो. देखो नंबर 1 पानी, नंबर 2 भीड़. पानी से आपको वाक्य करना है पानी बहुत ही ठंडा है, पानी नदी में ज़्यादा है. इस तरह के वाक्य आपको करने हैं. भीड़ गांव में भीड़ ज़्यादा है.
ईमानदारी सबसे बड़ी अच्छी बात है। हाथी जंगल का बड़ा प्राणी है। भारत जग में महान है। इस तरह के वाक्य आपको करने हैं। देखो, और वो अपने कापियों में लिख के व्हाट्सएप पे शेयर करने हैं। पूरक सामग्री स्रोत देखो, ये लिंक आपको दीक्षा ऐप की दी है। वो लिंक पे जाके आप क्या करो, आप वो अध्ययन कर सकते हैं। देखो, अशा पद्धतीने आजचा हा आपला सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यास होता बघा 41व्या दिवसाचा। खाली काही लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकला क्लिक करून आपण अधिकचा अभ्यास करू शकता। बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, आजचा जो तुम्हाला अभ्यास दिलेला आहे, तुम्हाला पूर्ण अभ्यास, तो अभ्यास पूर्ण करून तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण अभ्यास करून तो आपल्या ग्रुपवर काय करायचा आहे, पाठवायचा आहे। आजच्या तासिकेमध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद।